जय जवान जय किसान. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. बाजारात ठसका कमी. वर्षभरात लाल मिरची दरामध्ये 35% घसरण. ग्रामीण भागात घरोघरी मसाला तयार करण्याची लगबग. ई-केवायसी करा अन्यथा अनुदान बंद. ग्राम महसूल अधिकाऱ्यांची मदत घ्या, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. स्टेट बँकेला 16,891 कोटीचा निव्वळ तिमाही नफा. डिसेंबर तिमाहीत 84% वाढ. वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार. वर्षभरात नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू होणार. सोयाबीनचे दर गडगडले. हमीभाव 4,892 रुपये, विक्री 3,900 रुपयांना. शेतकरी अडचणीत. उत्पादनाच्या 20%च खरेदी. 5 वर्षात 8 लाख दर्जेदार घरे बांधणार उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब. म्हाडाच्या सदनिका भूखंडाची संगणकीय सोडत. दादा भुसेंच्या ताफ्यावर कापूस फेक. अमरावतीत ठाकरे गटाचे शेतमालाच्या दरवाढीसाठी आंदोलन. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी नियमावली. व्यापाऱ्यांकडून बँक गॅरंटी किंवा मालमत्तेवर बोजा नोंदवण्याची कार्यवाही होणार. शेतमाल तारण का ठेवला जात नाही? 35,000 मेट्रिक टनाची साठवण क्षमता. शेतकरी. वर्षभरात केवळ 15 शेतकरी पुढे आले. उदगीर बाजारपेठेत सोयाबीन, तूर दरात 15 दिवसांमध्ये 500 रुपयाची घसरण. मालाचे दर कमी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात. शेतकरी मित्रांनो, माहिती सरकारला सरसकट कर्जमाफीचा कुठेतरी विसर पडत आहे. तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पत्नीने दारूसाठी पैसे दिले नाही. पतीने 2 मुलांना फेकले नदीत. 6 व 3 वर्षीय भावांचा सोबत झाला दफनविधी. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील थालनेरची घटना. ई-केवायसी करा अन्यथा रेशन बंद. रेशन कार्ड धारकावर संकट. 28 फेब्रुवारीपर्यंत केवायसी करून घ्या. जिल्ह्यात 71% केवायसी पूर्ण.